त्याचा रिअल फॅक्ट काय माहिती आहे का तुम्हाला? स्ट्रीट फूड तुम्हाला खायचं आहे ना, दुबईमध्ये तुझा 100% स्ट्रीट फूड अवेलेबल आहे. पण कुठे? आता ते कुठे? ते फक्त जे जागा फिरतात ना किंवा ज्यांना अशा गोष्टी शोधायला आवड. काय मंडळी, कशी आहात? मजेत आहात का? मजेत असायलाच हवं. तर मंडळी आता झालं काय, आता आलो ऑफिसमधून आणि ऑफिसमधून आलो आणि बेडवरती आडवा पडलो. वैताग आलाय, कारण आज झालं काय, आज सॅटर्डे होता आणि सॅटर्डे असल्यामुळं झालं काय, सॅटर्डेला जास्त करून काय बोलतो का वर्कलोड असतो ना, तो सॅटर्डेला असतो आणि आज त्यामुळे भरपूर काम होतं. आता ऑफिसमधून आलो आणि असं वैताग आलं ना की असं वाटलं की नको व्हिडिओ करायला, पण नंतर वाटलं की नको यार, आपले भाऊ वगैरे वाट बघतात व्हिडिओची आणि येतात मला अशा कमेंट येतात जर व्हिडिओ केला नाही तर. आता तुम्ही बोलाल की एवढा काय अशीपणा झालं की बेडवरती झोपून व्हिडिओ करतो, एवढा मोठा झाला. तर असं नाही आहे. थोडं बोलतो ना आपण यार, बॉडी वगैरे पेन होते, काय होतं. तिकडे पाहू शकता, तिकडे आंघोळीला कुठे गेलं हे बघा, इथे 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 कसं दाखवायचं असतं यार. हे बघा इथे ते कपडे पण काढले. तर आंघोळ करायला जायचं आहे, अजून आंघोळ नाही केलेली. तर म्हटलं वैताग आला होता, असं वाटलं की आज नको व्हिडिओ करायला, पण वाटलं की नको बनवतो आज एक व्हिडिओ. आज 1-2 व्हिडिओ म्हटलं बनवून ठेवूया. कारण होतं काय, मला डेली असं वेळ मिळत नाही मंडळी. मला काय करावं लागतं, नाही का, समजा मी व्हिडिओ शूट करतोय तर मला एकाच दिवसामध्ये 2-3 व्हिडिओ बनवून ठेवावे लागतात. का तर होतं काय, जर मी 2-3 बनवून ठेवले ना तर मग मला कारण होतं काय, आता रोज जेवण बनवावं लागतं किंवा एक दिवस आड करून जेवण बनवावं लागतं. त्यामुळे जेवण करा, घरच्यांना टाईम द्या, ह्या सगळ्या गोष्टी करून ते व्हिडिओ शूट करा. आणि ते व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे कधी कधी असं होतं की फर्स्ट टेकमध्ये पण होत नाही. म्हणजे आपण नाही काय एकदा बनवलं तर एका वेळेसच वेळेला असं नाही, सांगता येत नाही. कधी कधी 2 वेळा, 3 वेळा, तिसरी टेक, चौथी टेक असं करावं लागतं. आणि असं होतं, भरपूर वेळ माझं होतं. आणि आता झालं का, मला सवय झाली, मग ते ठीक आहे, इट्स ओके. मला त्याची आता प्रॉब्लेम जास्त येत नाही. आता एक काम करतो, आता आंघोळीला जातो आणि पहिले आंघोळ करतो, त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. काहीतरी स्पेशल घेऊन येईल. आणि सध्या आपण नाही ग्राउंड लेवलचे जे लोक आहेत ना, त्या सगळ्या लोकांसाठी आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता मी जातो, फ्रेश होतो, भेटू लवकरच. तर मंडळी, म्हटलं जेवणावरचाच विषय चालला आहे, जर आपण जेवणावरतीच बोलतोय की मला जेवण बनवायला कंटाळा आलाय, हे आलाय, ते आलाय, तर म्हटलं ठीक आहे, आपण ह्या जेवणाच्या याच्यावरतीच व्हिडिओ करूया. तर चला, आज मी तुम्हाला सांगतो की दुबईमध्ये स्ट्रीट फूड आहे का, आणि आहे तर ते कुठे आहे, कसं आहे, काय, त्याच्यावरती आज बोलू आपण. कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं असतं आणि त्याचाच हा एक पार्ट होता. तर आपण स्ट्रीट फूडवरती बोलू. स्ट्रीट फूडचा जर विषय काढला तर मग आपल्याला ती खाऊगल्ली लक्षात येते. खाऊगल्ली कुणाकुणाला माहिती हो, सांगा जरा. आता खाऊगल्ली वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मस्जिदला म्हणजे हा झणकाच, म्हणजे मस्जिदच्या खाऊगल्लीची विशेष वेगळा आहे. आणि दुसरी खाऊगल्ली मला वाटतं CST साईडला आहे कुठेतरी, हो ना? CST साईडलाच आहे. आणि स्ट्रीट फूड म्हणजे काय असते हो? आता आपल्यासाठी काय असतंय, आपल्यासाठी स्ट्रीट फूड म्हणजे स्पायसी, जे आपण स्पायसी खातो ना, म्हणते चायनीज असेल, वडापाव असेल, भजी असतील, फ्रँके असेल, भरपूर अशा गोष्टी आहेत त्या म्हणजे स्ट्रीट फूड. ते आपण इंडियामध्ये म्हणजे भरपूर खातो, म्हणजे अनलिमिटेड बोलतो ना, अशा त्या गोष्टी आहेत. कमी पैशात म्हणजे माणूस खुश होईल, अशातली गोष्ट आहे ती. तर ते दुबईमध्ये भेटतं का, त्याच्यावरती आज आपण बोलू. मंडळी, मी ना दुबईला येण्या अगोदर ना, आता आपण इंडियाचे आणि आपल्याला स्ट्रीट फूड म्हणजे एकदम नॉर्मल गोष्ट असायची. तर मी इकडे येण्या अगोदर असं मला काय वाटायचं, यार दुबईमध्ये एकदम काहीतरी असं नाही का, कारण भरपूर ऐकलं होतं दुबई म्हणजे जन्नत, अशातला भाग होता की तिकडं असं काही नसेल, तिकडं स्ट्रीट फूड वगैरे काही नसेल, सगळे एकदम पॉश असेल, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतील, नाही का, असं वाटायचं की काहीतरी वेगळंच असावं तिकडं. पण ज्यावेळेस मी इकडे आलो ना, त्यावेळेस मला रिअलाईज झालं की आपल्याला फक्त वाटतं की बाबा दुबईमध्ये हे नसेल, ते नसेल, हे चांगलं असेल, असं नाही आहे. त्याचा रिअल फॅक्ट काय माहिती आहे का तुम्हाला? स्ट्रीट फूड तुम्हाला खायचं आहे ना, दुबईमध्ये तुझा 100% स्ट्रीट फूड अवेलेबल आहे. पण कुठे? आता ते कुठे? ते फक्त जे जागा फिरतात ना किंवा ज्यांना अशा गोष्टी शोधायला आवडतात, त्या लोकांना माहिती असतं. तसंच झालं माझं. मी जेव्हा इकडे व्हिजिट विजावरती होतो ना, आणि मला म्हणजे असं वाटायचं की काहीतरी असं स्पायसी पाहिजे. घरी करायचो पण माहिती आहे ना तुम्हाला, आपल्याला
बाहेरचं ते बाहेरचं, उघड्यावरचं ते उघड्यावरचं, त्याची मजाच वेगळी असते. मग मी स्ट्रीट फूड शोधण्यासाठी स्पेशली आम्ही सर्च करायला लागलो मॅपवरती, मी आणि आमचा मित्र. तर आमच्या आजूबाजूला एक दोन मार्केट होती. म्हटलं चला व्हिजिट करू. आणि ज्या वेळेस भावांनो आम्ही तिथे गेलो त्यावेळेस ती आमच्यासाठी जन्नत होती. जन्नत का तर तिथे आम्हाला स्ट्रीट फूड खायला मिळाले. आणि ते कुठे भेटलं ते पण सांगतो मी तुम्हाला. आता जे अल्कुजमध्ये राहतात ना, अल्कुजमध्ये, आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत चॅनलवरती, भावांनो तुम्ही खरं खरं सांगा, बंगाली मार्केटमध्ये तुम्ही वडापाव, समोसा, पाणीपुरी, त्याच्यानंतर पकोडे हे खाल्लंय की नाही? हो की नाही? खरं खरं सांगा. भेळ पण होय, दुबईमध्ये सुद्धा स्ट्रीट फूड आहे. आणि कुठे तर अल्कुजमध्ये, अल्कल गेटच्या पाठी बंगाली मार्केट आहे तिथे. मी सुद्धा असंच, मी आणि माझा शैलेश मित्र आम्ही दोघं शोधत गेलो. आणि भावानं ते नवीन नवीन चालू झालं होतं, गव्हर्नमेंट अथोराईज ते मार्केट बनले, बंगाली मार्केट त्याला नाव दिले. आणि तिथे सर्व प्रकारचे स्ट्रीट फूड आहेत. इव्हन चायनीज सुद्धा आम्हाला भेटली होती. म्हणजे अशातली गत आहे. आणि हे स्ट्रीट फूड तुम्हाला जर पाहिजे ना तर सोनापूर झालं, सोनापूर साईडला, देरा साईडला, अल्कू साईडला 100% अवेलेबल आहे. आपल्याला फक्त वाटतं दुबईमध्ये नसेल, पण आहे, स्ट्रीट फूड आहे. एक गोष्ट मात्र आहे भाऊ ना, एक गोष्ट, ती गोष्ट काय तुम्हाला माहिती आहे, आपण नाही का आपण फिरण्यासाठी चाललोय कुठेतरी समजा, आणि नाही का हायवेला तुम्ही पाहता की पावसाच्या दिवसात आहेत ना, तर ते म्हातारीचा बुट्टा का काय बोलतात त्याला, आमच्याकडे त्याला बोलतात काय मका घेऊन नाही का ते असे भाजतात, त्याच्यावरती मस्त स्पायसी टाकून, मीठ टाकून ते देतात खायला. ते आपल्याकडे मेन रोडला सुद्धा हायवेला असतं. त्याच्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आले ना, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बघा तिथे हे भेटल, लिंबू सरबतवाला असेल, नंतर गोळावाला असेल, ह्या गोष्टी मेन रोडला भेटतात आपल्याला हायवेला. प्लस हिवाळा आला की हिवाळ्यामध्ये गरम गरम काय असतील, चायचा ठेला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. परंतु असं इकडे नाही. या स्ट्रीट फूड ते आहे, परंतु अशा गोष्टी इकडे नाहीत. हायवेला वगैरे बोलतो ना आपण, अशातल्या इकडे काय हायवेला तुम्हाला एक साधं शॉप पण भेटणार नाही, कळलं का? जे काय असेल ते सिटीमध्ये आतमध्येच असते. त्यामुळे ह्या गोष्टी इकडे फक्त नाही येतं, पण स्ट्रीट फूड हे आहे. मी आता सुट्टीवर गेलो होतो ना, सुट्टीवरती, त्यावेळेस मी भरपूर खाल्लं. म्हणजे झालं कसं, 2 वर्षाचा तो गॅप होता ना, मी 2 वर्ष प्लॅनिंग केलं होतं की मी जर सुट्टीवरती गेलो ना परत की मला हे खायचं. आणि ह्या गोष्टीची सुरुवात मी अगोदरच केली होती की मला हे सगळं खायचं आहे. आणि त्या हिशोबाने मी प्लॅनिंग करून मी गेलो होतो सुट्टीवरती. गेल्या म्हणजे मी गेलो आधी मस्जिदला, कारण स्ट्रीट फूड खायचं आहे ना भावानं, तर मस्जिदसारखी जागाच नाही. मस्जिद बंदर कोणाला माहिती आहे, त्या साईडला म्हणजे विचारू नका. कारण होतं काय तिकडं कामगार लोक जास्त आहेत. कामगार लोक जास्त आहेत आणि कमी पैशामध्ये जर चांगलं खायचं आहे ना आणि टेस्टी, तर तुम्हाला तिकडे जावं लागतं. मस्जिदला खाऊ गल्ले किंवा तुम्ही मस्जिद स्टेशनला उतरला आणि बाहेर पडला ना स्टेशनच्या, स्ट्रीट फूड चालू झालं. तर मी तिकडे गेलो होतो आणि एक दिवस पूर्ण तिकडेच होतो पूर्ण. तर मग मी आणि रोहन होतो सोबत. आम्ही खाल्लं भरपूर, म्हणजे ती मजा आली. मिनटाला नाही का आपण बोलतो, 1-1 तासाला आम्ही लिंबू सरबत प्यायचो, उसाचा ज्यूस प्यायचो, मध्ये काही पावभाजी भेटली पावभाजी खायचो. असं करत आम्ही तो पूर्ण दिवस काढला होता. आणि मजा आली होती, खरंच मजा आली होती. आणि ही मजा असते आपल्या इंडियामध्ये. आणि जेव्हा तुम्ही दुबईमध्ये आला तर स्ट्रीट फूड मिळेल, परंतु जसं की जे पर्टिक्युलर प्लेस आहेत त्या ठिकाणी, आणि जे प्रोफेशनल पॉश एरिया आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रीट फूड नाही भेटत. आपल्या इंडियामध्ये असं नाही, इंडियामध्ये तुम्ही कुठे पण जा तुम्हाला स्ट्रीट फूड भेटणार, कारण ती एक मजा असते आणि ती खासियत आहे आपली. तर मला ह्याच सांगायचं होतं व्हिडिओमध्ये, कारण मी आता इथून पुढे जरा व्हिडिओ ना ग्राउंड लेवल येऊन करणार आहे, जेणेकरून जे आपले ग्राउंड लेवलचे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की हे पण असेल का तिथं, हे पण असेल का, हा जॉब असेल का, ह्या सगळ्या गोष्टींची मी माहिती देईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.